नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे वास्तुतिथी. कथा कमल कांबळे. अरुण आणि संदीप बालमित्र होते. अरुणचं पूर्वाशी लग्न झालं तेव्हापासून संदीपशी ओळख झाली होती. अरुणच्या घराच्या मागच्या बोळातच संदीपचं घर होतं. केव्हाही दोघं एकमेकांकडे जायची. पण पूर्वाच्या लग्नानंतर जवळजवळ 9 वर्षांनी संदीपचं लग्न झालं होतं. कारण त्याला कोणी मुलगी पसंतच पडत नव्हती. शेवटी एकदाची साक्षी पसंत पडली. संदीपच्या बहिणीच्या धीराच्या मुलीकडच्या मंडळीमध्ये साक्षी दिसली आणि बघताक्षणी संदीप तिच्या प्रेमात पडला. आईबाबांचा एकुलता एक मुलगा आणि 2 बहिणींच्या पाठीवर आलेला लाडका भाऊ म्हणून खूप थाटात लग्न झालं. साक्षी सुंदर, हुशार, गुणी आणि सालस होती. फक्त घरची गरिबी असल्याने संदीपच्या आईचा तिच्यावर राग होता. साक्षीला वडील नव्हते. एक धाकटी बहीण आणि विधवा आई. संदीपने साखरपुडा वगैरे समारंभ न करता सरळ साधेपणाने लग्न केलं आणि साक्षी गृहलक्ष्मी म्हणून घरात आली. पूर्वाला ती पहिल्या भेटीतच आवडली. दोघींचे सूर छान जमले. मनातलं दुःख बोलायला साक्षीला पूर्वाशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. लग्नानंतर 5 महिन्यांनी साक्षीला दिवस गेले आणि संदीपचा जीव सुपा एवढा झाला. खूप जपायचा बायकोला, खूप कौतुकही करायचा. पण सासूच्या तिरकस बोलण्याने आणि सतत टोमणे देण्याने साक्षी कोमेजून जात असे. त्यातून मुलगाच व्हायला हवा असा सासूचा ससेमिराही होता. साक्षीला मुलगी झाली, तिच्यासारखी सुंदर. साक्षीला वाटत होतं सासू आता कडाडेल. पण सासूने त्या सुंदर बाळाला प्रेमाने हृदयाशी कवटाळलं. माझी सोन साखळी गती म्हणून तिचे पटापट मुक्के घेतले. त्या क्षणापासून बाळाचं नाव सोना, सुवर्णा पडलं. हळूहळू गरीब घरातल्या साक्षीने श्रीमंत सासरच्या घरात सगळं व्यवस्थित जमवून घेतलं. आता सगळं सुरळीत चाललेलं असतानाच साक्षीला पुन्हा दिवस गेले. सोना त्यावेळी 4 वर्षाची होती. दिवस गेले आणि मुलगा होईल की नाही या काळजीने साक्षी धास्तावली. पूर्वा वहिनी, मी सोनोग्राफी करून घेते. गर्भ मुलाचा असला तर ठेवीन, नाही तर गर्भपात करून घेईन. भलतंच काय बोलतेस साक्षी? अगं मुलगी झाली तर बिघडलंय कुठे? भलता सलता विचारही मनात आणू नकोस. पूर्वाने तिला प्रेमाने दटावलं. नाही वहिनी, तुम्हाला कल्पना नाहीये मुलीला काय काय सहन करावं लागतं. तुम्हाला बहीण नाही, शिवाय मुलगीही नाही, म्हणून असं म्हणताय. उदास चेहऱ्याने साक्षी बोलली. अगं इतक्यातच अशी उदास होऊ नकोस. सकाळी साक्षी आली, चेहरा पांढरा फटक पडलेला. पूर्वा वहिनी, सोनोग्राफीचा निकाल आलाय. मुलगीच आहे दुसरी. मला अबॉर्शन करून घ्यावं लागेल. अगं पण का? संदीप भाऊजी काही म्हणाले का? नाही वहिनी, ते खूप चांगले आहेत. ते काहीच म्हणाले नाहीत, म्हणणारही नाहीत. पण मी खूप सोसलंय मुलगी म्हणून. माझ्या आईने, माझ्या धाकट्या बहिणीनेही. वडील गेले तेव्हा मी 10 वर्षाची, स्वाती 6 वर्षाची आणि धाकटी मीना 1.25 वर्षाची होती. वडिलांच्या जाण्याचा आईला एवढा धक्का बसला की तिला नर्वस ब्रेकडाऊन झाला. मीनाकडे दुर्लक्ष झाल्याने तिला डायरिया झाला. उपचारासाठी पैसे नव्हते. ती शेवटी मेली. तरुण सुंदर विधवा, पदरात 2 देखण्या पोरी, हातात पैसा नाही. नातलग नाहीत. कसे जगलो आमचा आम्हाला ठाऊक. मी त्या नरकातून बाहेर पडले, पण आई व स्वाती तिथेच आहेत. संघर्षाच्या आगीत होरपळण्यासाठी आणखी एका मुलीला जन्म मी देणार नाही. हे शेवटचे शब्द ऐकले पूर्वाने तिच्या लाडक्या साक्षीचे. पूर्वा भावाच्या लग्नासाठी दिल्लीला जाऊन आली आणि आल्या आल्या तिला साक्षीच्या मृत्यूचीच बातमी समजली. अरुण व पूर्वा ताबडतोब तिकडे धावले.
साक्षीचा मृतदेह चटईवर होता. साक्षीची सासू धाय मोकळून रडत होती. साक्षीची आई भकास चेहऱ्याने तिच्या उशाकडे बसली होती. एका कोपऱ्यात सोनाला जवळ घेऊन स्वाती अश्रू गाळत होती. पूर्वाच्या मनात आलं, आता रडते ही सासू, पण हिच्याच मुळे साक्षीने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. हिची सतत कुणकुण होती, मुलगा हवा, मुलगा हवा. आता अश्रू ढाळून काय फायदा? तेव्हाच तिला अडवलं असतं तर मुलीसकट साक्षी आज जिवंत असती. साक्षीचा देह बघता बघता चितेच्या ज्वालांनी आपल्या कवेत घेतला. कितीतरी दिवस पूर्वा व अरुण रोज संदीपकडे जात होती. स्वाती व स्वातीची आई तिथेच राहत होत्या. 13व 14व झालं अन पुन्हा प्रत्येकाचं आयुष्य सुरू झालं. सोना स्वातीबरोबर रुळली होती. एवढ्याशा जीवाला आईचा मृत्यू म्हणजे काय हे कळलं नव्हतं. पण आई नाही तर मावशीचा आधार होता. बहिणीच्या मृत्यूचं दुःख गिळून स्वाती तिच्या मुलीला जीवापाड सांभाळत होती. स्वातीच्या आठवणी काढत दुःख विसरण्याचा प्रयत्न सगळेच करत होते. संदीप या दुःखातून सावरणार नाही असं अरुण व पूर्वाला वाटत होतं. पण काळासारखं औषध नसतं हेच खरं. सगळ्यात मोठी काळजी होती सोनाची. तिला सांभाळणार कोण? आजी व मावशीने न्यायचं म्हटलं तर त्यांची आर्थिक परिस्थिती अन राहण्याची जागा या कोवळ्या जीवाला सांभाळण्यासारखी नव्हतीच. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.